MMRDA मध्ये लक्षवेधीच्या माध्यमाने MMRDA मध्ये एक फार ज्वलंत जो प्रश्न आहे तो मी सभागृहाच्या समोर आणला। ठाण्यामध्ये असेल, नवी मुंबई असेल, कल्याण डोंबिवली असेल, मुंबई असेल, या सगळ्या ठिकाणी कोविड नंतर येलो प्लेटच्या ज्या छोट्या गाड्या आहेत, मोठ्या गाड्या आहेत, यांचा वापर हा सरासरी वाढलेला आहे आणि त्याच्यामुळे हा जो वापर वाढलेला आहे याच्यामध्ये लोक मोठ्या प्रमाणात नोकरीला येत जात असतात। रात्री ज्यावेळेस या गाड्या पार्किंगला उभ्या असतात त्यावेळेस त्या कुठल्या तरी मोठ्या सोसायटीच्या बाहेर सर्व्हिस रोडवरती अशा ठिकाणी त्यांचं पार्किंग होतं, कारण त्या तिकडे त्यांना सेफ्टी सिक्युरिटी असते। हा प्रश्न सोसायट्यांमध्येही उभा राहिलेला आहे की बाहेरच्या गाड्या येऊन सोसायटीच्या बाहेर उभे राहतात आणि त्या पार्किंग करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी एक प्रश्न आहे की मग आमच्या गाड्या सुरक्षित राहणार कुठे। त्याकडे मी या लक्षवेधीच्या माध्यमाने एक मागणी केली की दोन्ही वर्गांमध्ये एक संघर्षाची परिस्थिती निर्माण होऊ नये, त्याच्यामुळे एक पार्किंग पॉलिसी ही राज्य शासनाने समोर आणली पाहिजे। एक पार्किंग पॉलिसी राज्य शासनाने ड्राफ्ट करून या दोन्ही वर्गांमध्ये संघर्ष होऊ नये आणि समाजाला एक दिलासा भेटावा या दृष्टिकोनाने डेडिकेटेड पार्किंग प्लेसेस हे जर प्रत्येक महानगरपालिकेमध्ये असल्या तर निश्चितपणे एक शुल्क आकारून या गाड्यांना जर त्या तिकडे पार्किंग दिल्या तर जे पार्किंग करणारे आहेत त्यांनाही एक चांगली व्यवस्था भेटेल आणि सोसायटीच्या बाहेर ज्या नाहक गाड्या पार्क होतात त्याच्यामधनंही त्यांना सुटका भेटेल। या दृष्टिकोनाने प्रश्न मांडल्याच्या नंतर माननीय उदय सामंत ज्यांच्याकडे आज या खात्याचा त्यांच्याकडे जबाबदारी होती त्यांनी उत्तर देताना सांगितलं की या संदर्भातली जी एक पॉलिसी ड्राफ्ट करण्याच्या दृष्टिकोनाने ॲडिशनल चीफ सेक्रेटरी UD यांच्या नेतृत्वाखाली एक समिती फॉर्म करून याच्यामध्ये दोन्ही सभागृहातले जे आमदार आहेत, विधान परिषद आणि विधानसभेचे आमदार जे या MMRDA मध्ये प्रतिनिधित्व करतात, त्या सगळ्या विधानसभेच्या आमदारांच्याकडनं सजेशन ऑब्जेक्शन घेऊन एक पॉलिसी ड्राफ्ट करून या संदर्भातला एक निर्णय राज्य शासन लवकरच घेणार आहे। सर, विशेष करून सातत्याने हाच प्रश्न होतो की मुंबई असेल आणि बाकीची जी महानगर आहेत, मग ठाणे, नवी मुंबईसारखे परिसर असतील, वसई विरार अगदी कल्याणपर्यंत विस्तारलेला परिसर आहे, या ठिकाणी स्टेशनच्या जवळपास पार्किंगची मोठी समस्या निर्माण झाली आहे। तर या संदर्भात देखील विचार या पॉलिसीमध्ये नाही, निश्चितच ज्या कमर्शियल व्हेकल्स आहेत, मग ते रिक्षा असतील किंवा छोट्या गाड्या असतील किंवा ते बसेस असतील, या सगळ्यांना डोळ्यासमोर ठेवून या पार्किंग पॉलिसीचं ड्राफ्टिंग हे होणार आहे आणि त्याच्यामुळे शहरामध्ये प्रभाग समिती निहाय याच्यामध्ये आढावा घ्यावा अशी आमची मागणी आहे। कारण फक्त डेडिकेटेड एखादं ट्रक टर्मिनस बाहेर दिलं आणि त्या तिकडे सगळ्यांना पार्क केलं तर ते चालणार नाही, कारण त्याच्यामध्ये बाहेरच्या गाड्यांचंही प्रमाण हे जास्त असू शकतं आणि मग त्या तिकडे असलेल्या गाड्यांची जबाबदारी कोण घेणार। त्या दृष्टिकोनाने प्रभाग समिती निहाय या संदर्भातला एक रिपोर्ट या संदर्भातला तयार होणार। सर, एक वेगळा प्रश्न होता की आता विधानसभेमध्ये